नमस्कार. आपल्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होतं, हे खरं आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं, की दिवसातील फक्त 15 मिनिटं काढून तुम्ही घरच्या घरी तुमचं आरोग्य सुधारू शकता तर? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, व्यस्त लोकांसाठी 10 सर्वात सोपे व्यायाम, जे तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता. 1. मॉर्निंग वॉक सकाळची चालणे. केवळ 5 किमी चालणे पुरेसे नाही, तर चालताना तुमची स्पीड महत्त्वाची आहे. थोड्या वेगाने चाला ज्यामुळे तुम्हाला हलका घाम येईल. हे केवळ हृदयासाठीच नाही, तर रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी उत्तम आहे. 2. स्ट्रेचिंग शरीर ताणणे. झोपेतून उठल्यावर स्नायू आखडलेले असतात. बेडवरच किंवा खाली सतरंजीवर हात वर करून पूर्ण शरीर ताणा फुल बॉडी स्ट्रेच. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाने सुरू होते आणि स्नायूंमधील कडकपणा स्टिफनेस कमी होऊन दिवसभर हालचाल सुलभ होते. 3. योगासने प्राणायाम, अनुलोम विलोम. हे करताना पाठीचा कणा ताठ ठेवा. डोळे मिटून एका नाकपुडीने श्वास घ्या आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडा. दररोज फक्त 5 मिनिटांच्या या सरावाने मेंदूला मिळणारा ऑक्सिजन वाढतो, ज्यामुळे तुमची एकाग्रता वाढते आणि मानसिक थकवा दूर होतो. 4. पायऱ्या चढणे उतरणे. ही एक विनामूल्य जिम आहे. दररोज 3-4 मजले पायऱ्या चढणे हे तुमच्या फुफ्फुसांच्या क्षमतेसाठी लुंग कॅपॅसिटी वरदान आहे. हे हृदयविकाराचा धोका कमी करते आणि पायांच्या स्नायूंना मजबूती देते. 5. खुर्चीवर बसून व्यायाम चेअर एक्सरसाइजेस. जेव्हा तुम्ही लांब वेळ बसून काम करता, तेव्हा 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. खुर्चीवर ताठ बसा आणि तुमचे दोन्ही पाय एका वेळी वर उचलून ताठ धरा लेग एक्सटेन्शन्स. यामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येतो आणि कंबरदुखीचा त्रास कमी होतो. 6. सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार म्हणजे 12 स्थितींचा एक समूह आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, तर फक्त 5 सूर्यनमस्कारही पुरेसे आहेत. हे केवळ व्यायाम नसून एक पूर्ण योग साधना आहे, जी शरीरातील लवचिकता फ्लेक्सिबिलिटी वाढवते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 7. पोटाचे व्यायाम वज्रासन. जेवल्यानंतर किमान 10 मिनिटे वज्रासनात बसणे ही पचन सुधारण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. दोन्ही गुडघे दुमडून त्यावर बसा आणि पाठीचा कणा ताठ ठेवा. यामुळे पोटातील अवयवांकडे रक्ताचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे अपचन किंवा गॅससारख्या समस्या दूर होतात. 8. डीप ब्रीथिंग दीर्घ श्वासोच्छ्वास. दिवसभरात कामाच्या व्यापात आपण खूप वरवर श्वास घेतो. जेव्हाही थकवा वाटेल तेव्हा 1 मिनिट डोळे मिटून पोटापर्यंत श्वास भरून घ्या. डायफ्रॅग्मॅटिक ब्रीथिंग. यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल कमी होण्यास मदत होते. 9. स्पॉट जॉगिंग स्पॉट जॉगिंग स्पॉट जॉगिंग. जर घराबाहेर पडणे शक्य नसेल, तर टीव्ही बघताना किंवा बातमीपत्र वाचताना एकाच जागी उभं राहून सावकाश जॉगिंग करा. हे 3040 मिनिटांच्या व्यायामासारखेच काम करते आणि हृदयाची गती वाढवून कॅलरीज जाळण्यास मदत करते. 10. भिंतीचा आधार घेऊन व्यायाम वॉल स्क्वॉट्स. भिंतीला पाठ टेकवून खुर्चीवर बसल्यासारखी स्थिती धारण करा वॉल सीट. हे गुडघ्यांच्या आरोग्यासाठी आणि पायांच्या स्नायूंना क्वाड्स घट्ट करण्यासाठी सर्वोत्तम आहे. सुरुवातीला 30 सेकंद थांबा आणि हळूहळू 1 मिनिटापर्यंत वेळ वाढवा. तर मित्रांनो, हे होते 10 सोपे व्यायाम. लक्षात ठेवा, आरोग्य हीच संपत्ती आहे. हे व्यायाम तुमच्या रुटीनचा भाग बनवा. तुम्हाला यातला कोणता व्यायाम सर्वात सोपा वाटतो? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मराठी मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.